मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा अजूनही सुभेदारांच्या घरी असते. सायली अर्जुन तिला पाहतात आणि लगेच विचारतात, प्रतिमा आत्या तुम्ही अजून गेल्या नाहीत का? त्यावेळी प्रतिमा म्हणते की अगं नाही ग, मागच्या बागेमध्ये रातराणी फुलली होती ना, मग तिथे जरा थांबले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आय एम व्हेरी शुअर की तुला रातराणीच्या मनातलं सुद्धा समजलं असेल. त्याच वेळी आता प्रतिमा हसते आणि विचारते म्हणजे? मग अर्जुन म्हणतो की आतमध्ये मी तुला काहीही न सांगून तुला समजलं की मला नक्की काय बोलायचंय. म्हणून अर्जुन आता प्रतिमाचं खूपच कौतुक करत असतो. तेव्हा सायली सुद्धा म्हणते, हो प्रतिमा आत्या, जर घरच्यांना असं आडवळणाने समजवलं नसतं तर मग हा वाद अजूनच पेटला असता. त्यावेळी प्रतिमा हसतच उत्तर देते की लेकरांना त्यांच्या आईला अशी हाक नाही मारावी लागत, कारण तिला ती अशी आपोआप ऐकू जाते आणि माझी स्मृती गेली आहे परंतु बुद्धी तर अजून शाबूत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आत्या अगं तू जिनियस आहे, जिनियस, अँड थँक्यू सो मच. त्याच वेळी आता प्रतिमा म्हणते की अर्जुन असे आभार वगैरे मानून मला अजिबात पर्क करू नकोस. तुम्ही दोघेही तुमच्या घरच्यांना समजवण्यासाठी खूप धडपड करताय आणि हे मला दिसतंय आणि मी फक्त माझा खारीचा वाटा उचलला इतकंच. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या खरंच आपले ऋणानुबंध आहेत, म्हणूनच तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभ्या राहता. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो आणि ते मी करतच राहणार. त्यानंतर सायली व अर्जुनचा निरोप घेऊन प्रतिमा घरी जायला निघते. तर आता दुसरीकडे प्रिया आता घरी आलेली असते, परंतु ती तिथे बेडजवळ खाली बसलेली असते आणि तिला ते सर्व प्रसंग आठवतात की कशा प्रकारे महिपतने मला बांधून ठेवलं होतं आणि त्याचबरोबर कशा बंदुकीने गोळ्या झाडत होता. ती आता महिपतला खूप बोलत असते आणि त्याचबरोबर खूप घाबरलेली सुद्धा असते, कारण तिला असं वाटत असतं की महिपत मला मारून टाकेल की काय. भीतीने ती अगदी घामाघूमच झालेली असते. त्यानंतर ती आता म्हणते की परंतु जर मी आता सुभेदारांच्या घरामध्ये गेले ना तर तो महिपत मला काहीच करू शकणार नाही, मला मारणार सुद्धा नाही. आता मला लग्नाची घाई सुद्धा करायला हवी, जर घाई केली नाही तर महिपत माझा जीव घेईल. या भीतीने प्रिया अजूनच घाबरी होते. इकडे सायली रूममध्ये असते आणि तिला आता सर्व प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे जेव्हा मी धुळवड खेळत होतो तेव्हा प्रियाने भांगेच्या नशेमध्ये सांगितलं की मधुभाऊ हे मुळशीला आहेत आणि रणदिवेंच्या घरी आहेत. हे सत्य सांगितल्यानंतरच मधुभाऊंच्या जीवाचा धोका थोडा का होईना टळला आहे. परंतु आत्ता इथे सुभेदारांच्या घरी तर मधुभाऊंना घेऊन आलो आहे, परंतु इथेही त्यांच्या जीवाला धोकाच आहे, कारण महिपत इथेही पोहोचू शकतो अशी भीती कुठे ना कुठे तिच्या मनात असते. त्याचबरोबर घरच्यांनी जी भीती व्यक्त करून दाखवलेली असते की तुझे मधुभाऊ इथे राहणार म्हटल्यानंतर आमच्या जीवाशी सुद्धा तू खेळच करणार. त्यानंतर आता लगेचच अर्जुन हा सायलीला विचारतो, काय करताय तुम्ही? मग आता मधुभाऊंचा विचार करताय ना, त्यांच्यावरचं आता संकट टळल्याचं तो म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, हो आत्तापुरतं तर टळलं आहे, परंतु अजूनही पूर्णपणे ते संकट टळलेलं नाहीये, कारण जोपर्यंत साक्षीवर असणारा खुनाचा आरोप सिद्ध होत नाही ना तोपर्यंत महिपत हे प्रयत्न करतच राहणार. त्याचवेळी अर्जुन जरा टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो, हो मला एक कळत नाही मिसेस सायली, आपण एवढी काळजी घेऊन सुद्धा त्यांना समजलंच कसं की मधुभाऊ रणदिवेंच्या घरी आहेत म्हणून? तेव्हा सायली म्हणते, प्रियाला सुद्धा समजलं आणि महिपतला सुद्धा समजलं म्हटल्यानंतर आपणच कुठेतरी कमी पडतोय असं वाटत नाही का तुम्हाला? पुढे तर आपण अजूनच सावध राहायला हवं असं सायली म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण इथे असताना ची हिंमतच होणार नाही की तो इकडे येईल आणि मधुभाऊंना काहीतरी करेल, कारण त्याने 2दा मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केलाय. सो परत इथे येऊन काहीतरी करून पकडली जाण्याची रिस्क तो घेऊ शकत नाही. त्यामुळे काही दिवस तरी तो शांतच राहणार आहे, हो की नाही? तेव्हा सायली अर्जुनजवळ जात त्याला विचारते की पण तो शांत नाही राहिला तर? मधुभाऊंना शोधत शोधत जर तो आपल्या घरापर्यंत पोहोचला तर मग काय करायचं? मी खरंच आपल्या घरातल्यांचा जीवसा धोक्यात नाही ना घातलेला? अर्जुनला ती विचारते. हा अर्जुन म्हणतो, नाही अजिबात नाही घातलेला, पण आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. आपल्याकडे जे क्लूज आहेत ना ते आपण कोर्टामध्ये कनेक्ट करायला हवेत, त्यामुळेच त्याचा उपयोग होईल. आणि एकदा का साक्षीला शिक्षा झाली ना महिपत पूर्णपणे संपेल.
त्यावेळी सायली म्हणते मग तो दिवस लवकरात लवकर येऊ द्यात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो येणारच. तर आता विश्वासाने सायलीचा हात हातात घेत अर्जुन म्हणतो सगळं काही ठीक होईल. मग सायली आता प्रेमानेच म्हणते सकाळपासून एवढं सगळं काही घडून गेलंय तरीही तुमचं मन अजून कामातच गुंतलेलं आहे. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो हो ते तर करायलाच हवं. तू आता मी तर काम करणार आहे, मग तुमच्या हातची जरा स्ट्रॉंग कॉफी मला मिळेल का? तेव्हा सायली आता थोडीशी चिडते आणि हाताची घडी घालून लगेच त्याच्यासमोर उभी राहते. तेव्हा अर्जुन जरा घाबरतो आणि म्हणतो नाही नाही नको आहे मला कॉफी. तेव्हा सायली हसते आणि म्हणते हो देते हो. नवरा इतकं काम करतोय, इतकं कष्ट करतोय म्हटल्यानंतर बायको त्याचे एवढे लाड तर पुरवू शकते ना. आलेच हा असं म्हणून सायली आता लगेच तेथून जाते. तर दुसरीकडे आता महिपत साक्षीला भेटायला आलेला असतो. तो साक्षीला म्हणतो की तो थेरडा निसटला हातातून. तेव्हा आता साक्षी भडकते आणि विचारते कसं काय अण्णा? अहो कसं काय सांगा ना. तुमच्या हातून तर साधी मुंगीसुद्धा सुटत नाही ना. मग तो म्हातारा सुटला तरी कसा? त्याचवेळी तो सुभेदार आणि त्याची बायको टपकली ना मध्येच, म्हणून तो निसटला. तेव्हा साक्षी रागातच म्हणते की अहो तो सुभेदार जीव घेईल माझा आता, आणि तेव्हा सुद्धा तुम्ही असंच बघत बसणार आहात का? तेव्हा आता ती खूपच भडकते आणि अण्णांची कॉलरच पकडते. म्हणते की अण्णा अहो त्या मधुकर पाटलाचा तुम्हाला कबुली जबाब घेता आला नाही, त्याची आत्महत्या तुम्हाला प्लॅन करता आली नाही. तेव्हा ती खूप मोठ्या मोठ्याने बोलत असते. ते पाहून लगेचच आता महिपत तिला म्हणतो जरा हळू बोल बाई हळू बोल. त्यानंतर ती अगदी वेडीपिशी होते आणि म्हणते संपलं, सगळं संपलं हो अण्णा, सगळं काही संपून गेलं. आता फक्त 3 महिने नाही तर आयुष्यभर मी या जेलमध्ये सडणार आहे. तेव्हा अण्णा म्हणतो हे बघ पोरी एवढं टोकाला जाण्याची गरज नाही, मी आहे ना, मी करतो सगळं व्यवस्थित. त्याच वेळी आता साक्षी विचारते काय हो कसला दिलासा देताय? हे घ्या तुमचा फोन नको आहे मला, असं म्हणून ती भडकते आणि फोनच टाकून देते. त्यानंतर ती म्हणते की हे सगळं दिलं ना मला तरीही हे जेलच आहे ना. त्याचवेळी अण्णा पटकन तो फोन उचलतो आणि म्हणतो की ओरडू नको ना गं बाई ओरडू नको ना, जे मिळतंय ना ते सुद्धा मिळायचं बंद होईल, तुला कळतं की नाही काही? त्यानंतर साक्षी अगदी वेडीपिशी होते आणि म्हणते की अण्णा मला सांगा ना, बायकांना सुद्धा फाशीची शिक्षा होते का हो? असं वर लटकवतात का हो? म्हणजे त्या सुभेदाराने जर माझ्यावरचा जो गुन्हा आहे तो सिद्ध करून दाखवला तर मला सुद्धा जन्मठेप होईल की फाशीची शिक्षा होईल? असं अगदी घाबरतच ती विचारत असते. आणि जेलमध्ये जर कुणी गेलं तर कैद्याचं फ्युनरल इथेच करतात का जेलमध्ये? तेव्हा महिपत भडकतो ए पोरी असं बोलू नको नाहीतर मी तुला बघ थोबाडात मारेन, असं महिपत रागवतो. तेव्हा ती आता लगेच त्यांचा हात हातात घेत म्हणते की जीव घ्या माझा, म्हणजे एकदाच ना सगळं काही संपून जाईल. आता अण्णा म्हणतो हे बघ मी तुला वाघीण म्हणून वाढवलेलं आहे, मला ना तुझी अशी अवस्था अजिबात बघवत नाही. जरा धीर धर, त्या मधुकर पाटलाची सही नाही मिळाली म्हणून झालं तरी काय, मी काहीतरी दुसरा मार्ग शोधेन. त्यावेळी आता साक्षी रागातच म्हणते की थांबा अण्णा जरा, असं म्हणून ती कॉन्स्टेबलला आवाज देते आणि म्हणते की कॉन्स्टेबलकडे मी हा मोबाईलसुद्धा आता देऊन टाकते आणि त्याचबरोबर मला जेवायला सुद्धा नको आहे, मी त्याला सांगते की आता, असं म्हणून ती मोठ्याने शेवडे असा आवाज देते. त्याचवेळी आता महिपत घाबरतो आणि तिचं तोंडच दाबतो आणि गप्प बसायला सांगतो. त्याचवेळी साक्षीचीही झालेली अशी अवस्था महिपतला पाहवत नसते. तो म्हणतो की फोन ठेव अगोदर लपवून. त्याचवेळी आता मग तो म्हणतो बाळा नको ना गं ओरडू, मला एका गोष्टीचा ना सतत त्रास होतोय, ते म्हणजे मी तुझा बाप आहे आणि तू जेलमध्ये आहेस आणि मी तुला मदत करू शकत नाही, याच्यावरच तुझा भरोसा राहिलेला नाही. मी तुला शब्द देतो या जेलातनं तुला 113% सोडवणार म्हणजे सोडवणारच, आणि तेव्हाच नाव माझं महिपत शिखरे लावणार, आणि हा एका बापाचा शब्द आहे. आता जरा धीर धर असं म्हणून लगेचच तो साक्षीला प्रॉमिस देऊन टाकतो. तेव्हा साक्षी अण्णाकडे पाहतच राहते. दुसरीकडे आता प्रताप त्याचबरोबर कल्पना पूर्णाजी अश्विनची बैठकच बसलेली असते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात अर्जुनने ना घरामध्ये अगदी मनमानी चालवली आहे आणि त्यात त्याला त्याच्या त्या बायकोची फूस. त्यावेळी प्रताप आता म्हणतो की मला ना खरंच कंटाळा आलाय, आता या घरामध्ये चांगलं होणार की नाही याचंच जरा टेन्शन आलंय. तेव्हा पूर्णाजी विश्वासाने सांगतात होणारच आहे सर्वांचं चांगलं, कारण या घरामध्ये फक्त अर्जुन सायली राहत नाही, आपण सुद्धा राहतो ना.
आणि आपला अश्विनसुद्धा राहतोय. त्याचवेळी अश्विन म्हणतो, दादा आणि सायली काय करतात, सर्व फोकस आपल्याकडे असा वळवून घेतात. पण माझं काही लाईफ आहे की नाही, माझं काही भविष्य आहे की नाही, असं म्हणून आता अश्विन खंत व्यक्त करतो. त्याचवेळी आता आम्ही तुझासुद्धा विचार करतोय बाळा, असं कल्पना म्हणते. तेव्हा आता लगेचच अश्विन म्हणतो, नुसता विचार करून काही उपयोग नाही, आपल्याला काहीतरी स्टेप्स ह्या घ्याव्याच लागतील आणि तेच डिस्कस करण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलंय. होळीच्या रात्री तुम्ही प्रतिमा आत्याबरोबर मी आणि माझ्या लग्नाबद्दल बोलणार होतात, पण ते अजिबात पॉसिबल झालं नाही. पण तुम्ही प्लीज अजिबात आता वेळ दवडू नका, तुम्ही आजच्या आज तिच्याशी बोला, म्हणजे तिला सुद्धा रविराज काकांकडून अगदी परमिशन घेता येईल. तेव्हा आता प्रताप म्हणतो, अश्विन आम्ही प्रतिमाबरोबर बोलणारच आहोत, पण मला एका गोष्टीची खूप भीती वाटते. तेव्हा कसली भीती, असं कल्पना विचारते. त्याचवेळी प्रताप म्हणतो, सायली आणि प्रतिमाचं नातं कसं आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे आणि सध्या तर काय प्रतिमा आपल्या विरोधात जाऊन दोघांचीच बाजू घेत असते आणि प्रतिमाने जर या लग्नाला परवानगीच दिली नाही तर मग. तेव्हा पूर्णाजी म्हणतात की नाही नाही, तसं नाही होऊ शकत, कारण प्रतिमा माझ्या शब्दाबाहेर नाहीये आणि तन्वी व अश्विन किती अनुरूप आहे हे तिला कळेलच ना. अश्विनला टेन्शन येतं आणि तो म्हणतो, दादा आणि सायली उलटसुलट प्रतिमा आत्याला काहीतरी सांगणार तन्वीबद्दल, याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्यावेळी लगेचच आता कल्पना म्हणते, अरे म्हणूनच मी म्हणते अर्जुन, सायलीला तुझ्या आणि तन्वीच्या लग्नाबद्दल काही कळता कामा नये. मला माहीत आहे बाळा, हे बघ अर्जुन, सायलीच्या नादात तुझ्याकडे जरा दुर्लक्ष झालं, पण आता इथून पुढे तसं नाही होणार हा. आता लवकरात लवकर तुझं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल. त्यावेळी आता लगेचच दादा आणि सायलीला जर या लग्नापासून दूर ठेवलं तरच माझं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल, असं अश्विन सांगतो. आणि मी तर पूर्णपणे प्रयत्न करेन त्या दोघांनाही याबद्दल काहीही कळता कामा नये. दुसरीकडे प्रिया आता घरी असते आणि तिला काहीही सुचत नसतं, काही करून तिला लवकरात लवकर सुभेदारांची सुनवायचं असतं आणि म्हणूनच ती आता म्हणते, मला लग्नासाठी लवकरात लवकर अश्विनकडे असा जोर लावायलाच हवा, असं म्हणून ती त्याला कॉल करते. परंतु त्याचा फोन हा हॉलमध्येच असतो. फोनची रिंग केव्हाची वाजत असते, परंतु आता तेथे कोणीच नसल्यामुळे कुणीही कॉल रिसीव्ह करत नाही. मात्र सायली बरोबर ते पाहते, कारण ती किचनमध्ये काम करत असते. त्याने आता कॉल रिसीव्ह न केल्यामुळे इकडे प्रिया म्हणते, हा फोन उचलत का नाहीये, असं म्हणून ती पुन्हा पुन्हा कॉल करते. तर सायलीला आता असं वाटतं की महत्त्वाचा फोन असेल, म्हणून ती लगेचच आता तेथे फोनजवळ जाते. तिला समजतं की प्रियाचा फोन आलाय. मग आता तिला जरा वेगळाच डाऊट येतो, ही प्रिया का फोन करत असेल अश्विन भाऊजींना. मग इकडे प्रिया सुद्धा तिचा हट्ट सोडत नाही. ती म्हणते, जोपर्यंत उचलत नाही ना तोपर्यंत मी त्याला फोन ट्राय करतच राहणार. त्याचवेळी इकडे सायली आता मोठ्याने आवाज देते, अश्विन भाऊजी अहो तुमचा फोन वाजतोय. मग आता आतमधून काहीच प्रत्युत्तर येत नसतं. तर इकडे प्रिया खूपच एक्साइट असते की कधी एकदा अश्विन कॉल रिसीव्ह करेल. आता प्रिया सारखीच कॉल करत असते. ते पाहून सायलीला असं वाटतं की तिकडे सगळ्यांची तब्येत ठीक तर असेल ना, आता तो फोन रिसीव्ह करू की नको असं सायलीला होत असतं. कारण अश्विन जर आला आणि मी जर फोन रिसीव्ह केलेला पाहिला तर त्याला खूप राग येईल, या भीतीने सायली जरा घाबरतच असते. तेव्हा आता प्रतिमा आत्यांची तब्येत बरी असेल ना, इकडे सायलीला प्रश्न पडलेला असतो आणि त्यांच्या काळजीपोटीच आता सायली तो फोन लगेच रिसीव्ह करते आणि कानाला लावते. तेव्हा प्रिया आता लगेचच की कोणी कॉल रिसीव्ह केलाय हे न ऐकता लगेचच बोलू लागते, मामा मामी आमच्या घरी येण्याअगोदर मला त्यांच्याबरोबर एक गोष्ट बोलायची आहे. आता सायलीला मोठा धक्काच बसतो, नक्की आई आणि बाबा तिकडे का जाणार असतील. तेव्हा आता ती त्याच विचारात असताना अश्विन तेथे येतो. सायलीच्या हातातून फोन हिसकावून घेत, माझ्या फोनला हात का लावलास असं म्हणून भडकतो. तेव्हा तो खूपच रागात सायलीकडे पाहतो तर सायली घाबरते. इकडे प्रिया आता म्हणते, अश्विन हॅलो अश्विन. तेव्हा इकडे बेसिक मॅनर्स नाही आहेत का तुला, असं अश्विन जोरातच सायलीवर ओरडतो. तेव्हा सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी, प्रिया सारखीच कॉल करत होती, 5-6 वेळा तिने कॉल केले. मग मला भीती वाटली की तिकडे सर्वांची तब्येत ठीक तर असेल ना, आणि याच काळजीपोटी मी तो कॉल रिसीव्ह केला. तेव्हा अश्विन आता जणू तिला धमकीच देतो की यापुढे माझ्या फोनला अजिबात हात लावायचा नाही, अशी धमकी दिल्यानंतर आता सायली घाबरतेच
अश्विन आता तेथून गेल्यानंतर सायली मनातच विचार करू लागते की मी प्रियाचा कॉल घेतला म्हणून अश्विन भाऊजी का चिडले असतील आणि प्रियासुद्धा आई बाबा तिकडे त्यांच्या घरी जाण्याबद्दल असं का बोलत असेल आणि अश्विन भाऊजींना ती का सांगत असेल ते असं म्हणून सायलीच्या डोक्यात आता लगेच प्रश्नांचा गोंधळ उडतो. त्यानंतर आता लगेचच सायली अर्जुनकडे जाते. अर्जुन पुस्तक वाचत तेथे बसलेला असतो. त्याच वेळी आता सायली त्याच्या हातातून पुस्तक घेते. अर्जुन विचारतो काय झालं. मग सायली म्हणते की अहो आत्ता एक विचित्र गोष्ट घडली. तेव्हा अर्जुन एक्साइट होऊन ऐकत असतो. काय झालं काय. तेव्हा आता सायली म्हणते अहो त्या प्रियाने ना अश्विन भाऊजींना कॉल केला होता. अहो अश्विन भाऊजी तेथे नव्हते आणि फोन कट होऊ नये ना यासाठी मी तो उचलला. तर प्रिया म्हणाली की तुमचे आई बाबा त्यांच्या घरी जाण्याअगोदर तिला त्यांच्याशी काहीतरी बोलायचंय. तेव्हा अर्जुन म्हणतो हो का मग पुढे काय झालं. तेव्हा सायली म्हणते अहो झालं. मग अर्जुन आता आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिच्या हातातून पुस्तक घेत म्हणतो यात काय विचित्र आहे. तुम्ही पण ना मिसेस सायली. तेव्हा सायली म्हणते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रिया आणि अश्विन भाऊजींचं फोनवर कुठे बोलणं होतं अहो. तेव्हा अर्जुन म्हणतो अहो बोलत असतील आपल्याला माहित नसेल. ते मित्र असतील बहुतेक आपल्याला काय करायचंय. तेव्हा सायली म्हणते पण आई बाबा असं प्रियाच्या घरी का जात असतील. अर्जुन म्हणतो प्रतिमा आत्याला भेटायला किंवा सिनियरचा राग काढण्यासाठी किंवा सहज जात असतील आणि बऱ्याच वेळा ते तिथे जातच असतात. यात मला काही विचित्र वाटत नाही. तेव्हा आता प्रिया म्हणते मग तिला त्यांच्याशी नक्की काय बोलायचं असेल. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो व्हेरी सिम्पल. तुम्हाला माहीत असायला हवं ना. अहो तुमच्या कंप्लेंट्स करायला कारण सायली अशी वागते तशी वागते ती ऐकत नाही. अगदी सिंपल आहे. मग आता सायली म्हणते तसं असतं तर तिने आई किंवा बाबांना फोन केला असता ना. मग तिने अश्विन भाऊजींना का कॉल केला असेल. त्याचवेळी अर्जुन म्हणतो हे बरोबर आहे तुमचं. त्याचवेळी आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो की सिनियर आणि मम्मा डॅडच्या भांडणाबद्दल तिला अश्विन बरोबर बोलायचं असेल कारण मम्मा बरोबर बोलली तर तिला ऑकवर्ड वाटेल ना म्हणून. तेव्हा सायली म्हणते नाही हो नाही मला नाही वाटत की हे एवढं सहज सोपं असेल म्हणून. मग आता लगेचच ती म्हणाली सायली आणि अर्जुनला यातलं काहीही कळता कामा नये. नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं सायलीच्या लक्षात येतं आणि घरातील सगळेजण आपल्यापासून असं काहीतरी लपवतायत ते प्रियाला माहीत आहे. अर्जुन म्हणतो आपल्यापेक्षा त्यांना तन्वी जास्त जवळची वाटते त्यामुळे ते आपल्याला काहीच सांगू शकत नाही. मग त्यानंतर तो तिला म्हणतो की जाऊ द्यात असं काहीतरी असेल जे एवढं इम्पॉर्टंट नसेल म्हणून त्यांना सांगायचं नसेल. तेव्हा सायली आता म्हणते तुम्ही म्हणताय ना तसंच असू देत. मग अर्जुन म्हणतो की घरामध्ये आता 2 टीम आहेत त्यामुळे आता आपण त्यांना सध्या काहीही विचारायचं नाही त्यामुळे सो रिलॅक्स राहा. तेव्हा सायली म्हणते हे बोलतायत ना ते बरोबर आहे पण मला एवढं अस्वस्थ का वाटतंय ना तेच कळत नाही. तर सायली स्वतःच्याच मनाला समजावते हे म्हणतात ना ते बरोबर असेल एखाद्या वेळी एवढा विचार करायला नको असं म्हणून ती अर्जुनला सांगते स्वयंपाकघर ताब्यात मिळण्याची वेळ झाली आहे मी जाते तुमच्यासाठी नाश्ता बनवते. तेव्हा ठीक आहे असं आता अर्जुन म्हणतो. सायली आता लगेच स्वयंपाकघरात येते. मग विमल तेथेच असते. ती म्हणते की बरं झालं तुम्ही वेळेवर आलात माझं होतं चाले. तेव्हा सायली आता लगेच आपलं काम सुरू करते. त्याचवेळी आता कल्पना आणि प्रताप तिला तेथून जरा बाहेर जाताना दिसतात. तेव्हा सायलीला आश्चर्याचा धक्का बसतो. ती विचारते काय हो विमलताई बाबा आणि आई कुठे बाहेर चाललेत का. मग आता पूर्णाईंच्या रूमकडे गेले म्हटल्यानंतर ते मंदिरात चालले असतील एखाद्या वेळी असं आता लगेचच विमल म्हणते. त्यावेळी आता सायली म्हणते हो का. मग आता विमल म्हणते पण मला कल्पना वहिनींनी पूजेचं ताट तयार करायला नाही सांगितलं. सायली म्हणते मलाही नाही वाटत की ते मंदिरात वगैरे चालले असतील. मग आता लगेच विमल म्हणते तुम्हाला सांगू का सायलीताई अहो हल्ली ना ते सर्वजण ना असे हळू आवाजात काहीतरी बोलत असतात. ते आता वाढदिवसाच्या दिवशी देतात ना सरप्राईज वगैरे तसं सरप्राईज वगैरे देणार असतील काहीतरी. मग आता सायली म्हणते की ते सरप्राईज देणार आहेत ना ते घरातील सर्वांसाठी आनंदाचं ठरव म्हणजे झालं. त्यानंतर आता विमल म्हणते मी पूर्णाईंच्या रूममध्ये कॉफी घेऊन जाते आणि जर मला त्यांच्या बोलण्याचा काही अंदाज समजला तर तुम्हाला सांगते. सायली म्हणते ठीक आहे कारण त्यांच्या बोलण्याचा अंदाज कळायलाच हवा माझं तरी टेन्शन जरा कमी होईल. तेव्हा विमल ठीक आहे असं म्हणून कॉफी देण्यासाठी पूर्णाईंकडे जाते. इकडे कल्पना आणि प्रताप पूर्णाईंच्या रूमकडे आलेले असतात.
तेव्हा कल्पना आता काहीतरी बोलणार असते, तेवढ्यातच आता लगेचच विमल म्हणते की पूर्ण आई घ्या तुमची कॉफी. तेव्हा कल्पनाचा आता रागनावर होतो. तेव्हा ती विचारते, काय गं विमल, तू डायरेक्ट आतमध्ये आलीस, तुला नॉक नाही करता आलं का? असं म्हणून ती कधी न भडकणारी कल्पना आता खूपच चिडते. त्याचवेळी आता विमलला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, अगोदर अशी नॉक करायची सवय नव्हती ना, सॉरी, इथून पुढे लक्षात ठेवेन हां. मग आता कल्पना म्हणते, ठेवच तू लक्षात, आणि ठेव तिथे कॉफी आणि आता निघ. मग आता विमलला खूप वाईट वाटतं. ती बिचारी तेथून जाते. त्याचवेळी आता प्रताप कल्पनाकडे आश्चर्याने पाहत तिला विचारतो, अगं काय चाललंय कल्पना, एवढं ओरडायची गरज होती का? तेव्हा ती म्हणते, आपण लग्नाबद्दल बोलणी करत होतो ना, आणि जर आत्ता तिला समजलं असतं तर ती लगेच त्या सायलीच्या जाऊन कानाला लागली असती. मग पूर्णाजी म्हणतात, नाही नाही, मलाही नाही आवडलं, बरं झालं तू तिच्यासमोर काही बोलली नाहीस. तेव्हा तू नक्की काय बोलत होतीस असं लगेचच आता आजी विचारतात. त्याचवेळी कल्पना म्हणते, हो, आपण लग्नाची बोलणी करायला चाललोय तर असं कसं रिकाम्या हाताने जायचं. आपण एक काम करूयात, आता शकुन घेऊन जाऊयात, आणि जरा फिक्स झालं ना मग आपण लगेच शकुनाची साडी तिला देऊयात. त्यानंतर प्रताप म्हणतो, शकुनाच्या सामानाची मी ऑर्डर दिली आहे, आता त्या माणसाला कॉल करून पाहतो आणि तो आला की आपण लगेच निघूयात. तेव्हा आता कल्पना म्हणते, ठीक आहे, पर्यंत आला आहे, त्याला कॉल करून विचारा अगोदर. तेव्हा प्रताप ठीक आहे असं म्हणतो. सायली ही किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच तेथे आता अश्विन येतो आणि पूर्णाजींच्या रूमकडे जायला निघतो. तेव्हा आता सायलीला प्रश्न पडतो, हे सगळेजण असे पूर्णाजींच्या रूमकडे का जात असतील, तिलाही कळत नाही. मग त्याचवेळी इकडे आता पूर्णाजी विचारतात, आत्ता आपण तन्वीच्या घरी चाललो आहे, मग तिला काय बोलायचं असेल. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना, आपण तिकडे गेल्यावरच सरळ बोलूयात ना आता तिच्याबरोबर. तेव्हा ठीक आहे असं आता अश्विन म्हणतो. मग त्यापुढे लगेचच आता कल्पना म्हणते, आता इथून पुढे आयुष्यभर तन्वी जे म्हणेल ना तेच तुला ऐकून घ्यायचंय. तेव्हा सर्वजण हसतात. मग आता प्रताप म्हणतो की तोपर्यंत जरा गुडघ्याला जे बाशिंग बांधलंय ना ते काढून ठेव हा. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा अश्विनवर हसतात. अर्जुन रूममध्ये असतो आणि त्याने आता पूर्णपणे केसचा स्टडी करण्यासाठी सुरुवात केलेली असते. महिपत, विलास, साक्षी, त्याचबरोबर प्रियाचे फोटो त्याने लावलेले असतात. तेथे आता सायली येते आणि म्हणते की चाललंय काही आणि सगळ्यांचं कळतच नाही, या घरामध्ये विचित्र काही घडत तर नाही ना, याची शंका तिला आलेली असते. तेवढ्यातच आता ती आतमध्ये येते आणि तेथे असणारा दोरा बाजूला ठेवते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हा केस स्टडी पहा, ज्यामध्ये महिपत आणि विलास, प्रिया आणि साक्षी आहेत. सायली आता हो असं म्हणते, आणि महिपतनेच विलासला आश्रमात पाठवलं होतं का याचा पण आपल्याला विचार करायला हवा, शोधून काढायला हवं असं त्याला म्हणते. आणि त्याआधी विलासचा जामीनसुद्धा महिपतने केलाय का हे शोधायला हवं. अर्जुन म्हणतो, ब्युटिकमध्ये जाऊन एवढा उपयोग झाला नाही, परंतु त्या रजिस्टरमध्ये साक्षीचं नाव असायलाच हवं, ते रजिस्टर आपल्याला मिळवायलाच हवं. तेव्हा सायली म्हणते, शिवाय आपल्याकडे तो सोन्याच्या पेंडंटचा तुकडा सुद्धा आहे. अर्जुन पुढे म्हणतो, प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली, या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आपल्याला विचार करायला हवा. आणि अजून ती खोटं का बोलली, साक्षीला वाचवण्याचा काय प्रयत्न करते ती, याचाही आपण विचार करू. इकडे आता प्रिया खूपच घाबरलेली असते. ती म्हणते, सुभेदार आहेत ना, खरंच मला कळत नाही यांना इकडे लगेच येण्याची काय गरज होती. या प्रतिमाचा अर्धा मेंदू माझा सर्व प्लॅन फिसकटून टाकेल. महिपत मला पुन्हा जीवे मारेल. काहीही झालं तरी किल्लेदार आणि त्याचबरोबर अर्जुन सायलीला आमच्या लग्नाबद्दल कळता कामा नये. हे सगळं मी कसं मॅनेज करू असं म्हणून ती वैतागते आणि तिला काहीतरी कल्पना सुचते. दुसरीकडे सायली म्हणते, कुठेतरी पाणी मुरतंय, नाहीतर बघा ना, आपण मधुभाऊंना मुळशीला ठेवलंय, हे प्रियाला कसं समजलं, शिवाय महिपतला सुद्धा समजलं. हे प्रकरण ना खरंच खूप गुंतागुंतीचं आहे. त्यानंतर ते दोघेही पाहतात तर दोरा आता अर्जुनच्या अगदी पायाला गुंडाळलेला असतो. त्याचवेळी तो म्हणतो, हा गुंता सोडवण्याच्या नादात आपणच गुंतलोय, हे लक्षातच आलं नाही आपल्याला. तेव्हा आता सायली म्हणते, हो ना, कसं लक्षात आलं नाही काय माहीत. मग अर्जुन म्हणतो, बरं झालं त्याने माझी बायको माझ्या जवळ तरी आली. तेव्हा सायली हसते आणि म्हणते, नको त्या वेळेला नको ते बरं सुचतं हो तुम्हाला, आणि घरातला गुंता सुद्धा असं लवकरात लवकर सुटला तर किती बरं होईल. कारण आपल्या घरात काय चाललंय, प्रियाला आईबाबांबरोबर काय बोलायचंय आणि अश्विन भाऊजींबरोबर काय बोलले असेल याची उत्तरं सुद्धा पटकन मिळाली असती. तेव्हा अर्जुन विचारतो, अजूनही तुमच्या डोक्यात तेच चाललंय. तेव्हा सायली म्हणते, हो, कारण मला प्रियाची ना खूप भीती वाटते आणि नेमकं यावेळी तिच्या डोक्यात काय शिजतंय घरातील कुणीही आपल्याला सांगणार नाही.
पण आपल्याकडे एक व्यक्ती आहे जी आपल्याला सर्व सांगू शकेल. तेव्हा अर्जुन विचारतो कोण? तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या. कारण आई बाबा कशासाठी जात आहेत तिकडे हे प्रतिमा आत्या आपल्याला सांगणारच. अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, तुमचं चालू द्यात, मी ऑफिससाठी रेडी होतो. तेव्हा सायली लगेचच आता प्रतिमाला फोन करते आणि तिथे सगळं ठीक आहे ना असं विचारते. तेव्हा प्रतिमा म्हणते हो इथे तर सगळं ठीक आहे. तेव्हा प्रतिमा विचारते काय झालं काय पण असं का विचारतीयस? त्यावेळी सायली म्हणते प्रियाचा फोन आला होता अश्विन भाऊजींना, तर ते तिकडे यायला निघालेत वाटतं तुमच्याकडे, काही खास कारण आहे का? मग प्रतिमा म्हणते अगं ते दोघे इकडे येणार आहेत ना हेच मुळात मला माहीत नव्हतं, त्या दोघांना इथे यायला कारण तरी काय लागतंय? अगं सहजच असेल ना. तेव्हा सायली म्हणते मला नाही वाटत प्रतिमा आत्या ते सहजच येत असतील, कारण घरात काय सुरू आहे मला कुणीच सांगत नाही आणि यावेळी तर सगळेजण आमच्यापासून काहीतरी लपवत आहेत. तेव्हा प्रतिमा म्हणते मला नाही वाटत कुणी काही लपवत असेल, पण ते इथे येऊन गेले तर मी तुला सांगेन नक्की. तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते फोन ठेवते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जे प्रतापने शकुनाचं सामान मागवलेलं असतं ते सामान घेऊन आता लगेचच तो माणूस घरी येतो. तेव्हा सायली आता ते सगळं पाहते, त्याच्यावरचं नाव व्यवस्थित दिसत नसतं, त्यामुळे तिला आता जरा वेगळीच शंका येते. दुसरीकडे आता पूर्णाजी या प्रतिमाला म्हणतात आम्ही तुझ्याकडे वेगळ्याच कामासाठी आलो आहोत, त्यासाठी तुझी परमिशन हवी आहे. अगं तुझ्या तन्वीचा हात आमच्या अश्विनच्या हातात देणार का असं पूर्णाजी विचारतात. तेव्हा लगेचच प्रतिमाला मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.